सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. चला, एकंदरीत टॉस जिंकला गेला किंग्ज ऑफ माकुंसर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जरूर घेतला गेलाय. विनंती करेन लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण प्रस्थान करायचं आहे आणि स्पर्धेला सुरुवात केली जाईल. ठाकूर ब्रदर्स माकुंसर टीम पाहिली तर राकेशजी ठाकूर आणि मनीषजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून सौजन्य केली गेले. त्यानंतर 600 रुपये आपल्याला इथे सापडले आहेत. कुणाचे असतील तर ओळख पटून घेऊन जावे. आपले जे नियम आहेत ते कंटिन्यू असतील, लक्षात ठेवा. पहिल्या ओव्हरसाठी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि 3 खेळाडू असतील ते 2 ओव्हर्स साठी, लक्षात ठेवा. हॅलो, चला, किंग्ज ऑफ माकुंसर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात आपण. नितेशजी कदम सर, श्रीकांतजी पवीर सर उपस्थित आहेत. चला, लगेच आपली काही रणनीती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. किंग्ज ऑफ माकुंसर टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. मनीषजी गावड उपस्थित झालाय, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जातील. मनीषजी गावड साहेब उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. सफा प्रीमियर लीग 40+ आपण पाहतोय आज बिग बॅश पद्धतीने स्पर्धा असेल. 4 संघ एकमेकांसमोर. टॉस जिंकला एकंदरीत आपण पाहू शकता किंग्ज ऑफ माकुंसर टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जरूर घेतला गेलाय.
आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी ठाकूर ब्रदर्स माकुंचार या टीमला. चला दोन्ही बॅटर्स लगेच मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. हॅलो, वेलकम लारा भाऊ अँड महेंद्रजी भोईर ओम 11 चलसाड संघाचे संघमालक उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाहीये, कारण जास्तीत जास्त षटकांचे सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये होतील याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. चला दोन्ही बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. ठाकूर ब्रदर्स दोन्ही आपले सलामवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. चला दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणरायाला नमन असेल. त्यानंतर आपण पाहता ते आमच्या ग्राम देवतेला नमन. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. या स्पर्धेला सुरुवात होत आहे. सफा प्रेमल 40+ एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतायत. त्यानंतर उद्याच्या दिवसापासून SPL चा थरार याच मैदानामध्ये आपण पाहू शकणार आहात. सलग 15 जानेवारी ते 19 जानेवारी असा हा क्रिकेटचा महारणसंग्राम असेल उद्याच्या दिवसापासून. परंतु आज ही स्पर्धा आपण पाहतायत 40+ बांधवांसाठी मात्र ही स्पर्धा आहे. बिग बॅश पद्धतीने ही स्पर्धा असेल. आमच्या समवेत नागेशजी बारी दंडाखाडी यांचाही गोड आवाज आपण ऐकणार आहोत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हेमंत केळवेकर ब्रँड ऑफ दातिवरीचा खेळाडू, त्यानंतर संजय पाटील ब्रँड ऑफ कंद्रेबुरे असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. मॅचला सुरुवात केली जाईल. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील, कारण पॉवर प्लेचा पहिलं षटक असेल. 6 षटकांचा हा सामना असेल. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. पंचांचे मात्र ग्रीन सिग्नल आपण पाहू शकतात. एका बाजूने श्रीकांत भोईर सर, दुसऱ्या बाजूने नितेश कदम सर. ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावत आहे सुरुवात. विनोद भोईर ब्रँड ऑफ मायकोप मार्कवर सज्ज झाला. एकंदरीत समोर पाहिलं तर आपण हेमंत केळवेकर हा फलंदाज, दुसऱ्या बाजूने संजय पाटील ही जोडी आपण पाहू शकतात. पहिला चेंडू
पहिला बॉल हलक्या हाताने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू भोईचा संपर्क झाला नाहीये. काय सुरुवात पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. रिप्ले पाहू शकतात. पडल्यानंतर थोडासा वळण प्राप्त करतो आणि डॉट बॉल एकंदरीत आपण पाहू शकतात. 6 हिटरच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातील. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. संजय भोईर पुढे सरसावतायत. एक धाव तर इथे परिपूर्ण केले जाईल. एक बायचे संकेत पंच दर्शवतात. श्रीगणेश एकंदरीत केला जातोय. एक धाव आपण स्कोर कार्डवर पाहू शकतायत. नागेश बारी आमच्या समेत जोडले जातील आज दिवसभर. त्यांचा एक गोड आवाज आपण जरूर ऐकणार आहोत. षटक क्रमांकात सुद्धा मार्गस्थ आहे. पहिलं चेंडू फेकून झाल्या 2 एक धाव स्कोर बोर्ड लागते लेग बाईकच्या स्वरूपात. विनोद भोईर गोलंदाज आपण पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाळूदादा पुढे सरसावतायत. एक धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते 2 अंकावर. चांगली सुरुवात झाली. त्यानंतर गोलंदाजी पाहिली तर विनोद भोईरचंही कौतुक करावं लागेल. पापर प्लेचं षटक आहे. सध्या चांगली गोलंदाजी होत आहे. 3 चेंडूची समाप्ती झाली आतापर्यंत आणि स्कोर कार्डवर धावा लागल्या 2. सुरेख ट्रॉफीज पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणाच्या हातामध्ये ही चमचमते ट्रॉफीज विसावली जाईल. 4 संघ एकमेकांसमोर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर हेमंत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव इथे अंकित केली जाईल आणि या एकेरीच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 3 अंकावर. 6 षटकांचा सामना आहे. कुठल्याही प्रकारची घाई करत नाहीये दोन्ही खेळाडू. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचं काम सध्या केलं जात आहे. 3 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर कॉमेंट्री बॉक्स इनकडनं असेल समोर संजय पाटील. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा यावेळेस प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल येत आहे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रिप्ले पाहू शकतात. सुरेख जरूर पाहायला मिळतंय. रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने चेंडू आलाय. बॅट्स मात्र आधीच फिरले गेली होती आणि डॉट बॉल येते. सुरेख कामगिरी सध्या पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 चालू आहे. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण धावसंख्या जाऊन पोहोचलोय 3 बिनबाद. या एक छोटीशी धून. पहिली विनोद भोईरचं तर षटक 3 धावा फक्त खर्च केल्यात. नागेश कसं वाटतंय आपण पाहू शकतो. पहिलं षटक 3 धावा खर्च केल्यात. यस नितीनजी, आपण पाहिलं की सकाळचं सत्र आहे. थंड वातावरण आहे. त्यामुळे मैदानात सुद्धा अजून तेवढी तडकाफडकी बॅटिंग किंवा होत नाही. मोठे फटके बसत नाही. परंतु जसं दुपारचं सत्र चालू होईल, वारा येऊ लागेल, तसतसं हळूहळू का होईना पण सतत मोठ्या फटक्यांची हाणामारी होईल. तर आपण येऊया मैदानाकडे. मैदानाचा विचार करतोय. एका बाजूला ठाकूर फायटर माकुंड सर, तर एका बाजूला ठाकूर ब्रदर्स, तर एका बाजूला किंग ऑफ माकुंड सर. फलंदाजी करतोय तो स्ट्राईक एंडला असेल हे म्हणजे असतील स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला त्यांचे साथ असतील ते म्हणजे संजय. आणि गोलंदाजीचा भार ह्या वेळेला असेल ते मंगेशजी यांच्यावर. बघूया, मंगेश उजव्या हाताने गोलंदाजी करेल. 8 ते 10 पावलाचा रनअप असेल. स्ट्रेट पंच ह्या वेळेला उपलब्ध आहे नितेश कदम आणि नॉन स्क्वेअर पंच असतील श्रीकांतजी भाऊ. चला, दुसरं षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. फलंदाज तयार. थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पॉईंटच्या दिशेने फील्ड करतोय. एकचं रूपांतर 2 मध्ये करता करता बाद झाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येणार नाही. ह्या वेळेला थोडीशी गफलत झाली. गफलतचं रूपांतर असं झालं की धावबाद झाला. तो म्हणजे
खेळाडू हेमन हेमन आपला दुसरा खेळाडू मैदानात येईल तिथपर्यंत एक ऐकूया सुमधुर संगीत. कडचा खेळाडू आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर मंगेश भोईर ब्रँड ऑफ वेडीचा गोलंदाज. सुरेख क्षेत्ररक्षक रोहनजी कावड पुढे सरसावत आहेत. मिड ऑफ रिझन मध्ये चांगली फेकी येते तत्वर सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. रोहनजी कावड आपण पाहतो ओमकार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून एक बॅट्स जरूर सौजन्य केले गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. यावेळेस मात्र बॅटच्या रडारवर चेंडू आला. क्षेत्ररक्षक सचिन पाटील आहेत पण त्यांना बेट करून चेंडू जाईल. पहिला षटकार येतोय आजच्या दिवसातला संजय पाटील यांच्या बॅटमधून. खणखणीत दर्जेदार षटकार 6. रक्षक पाठलाग करतायत. एक धाव तर परिपूर्ण 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते 13 रनचं. नागेशजी काय वाटतंय ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत संजय पाटील. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आताच नवीन फलंदाज संदीप पाटील जॉईन झाल्यात. निश्चितच संदीप पाटील सध्याच्या तरी बघितलं तर गोल्डन फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. त्याचं जबरदस्त परफॉर्मन्स चालू आहे. परंतु त्यावेळेला दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर यावेळेला ऑफ लॉंगच्या दिशेने मारलेला चेंडू जाईल सीमाली रेषा लगत. परंतु तिथे फिल्डर फील्ड करेल, थ्रो करेल, कलेक्ट करेल. तिथपर्यंत 1चे 2 रूपांतर होत आहेत. 2 धावेने धावफलक सातत्याने हलतंय. धावफलक बघितलं तर 15 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 षटकाच्या समाप्ती झाल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत नितीनजी एकच गडी बाद केलाय म्हणजे कुठेतरी चांगली स्थिती म्हणावी लागेल. सामने आहेत 6 षटकाचे तर एक विकेट सुद्धा सांभाळून ठेवावे लागतात. तशा प्रकारचे फटके सुद्धा म्हणजे एकीकडे रन रेट सुद्धा मेंटेन ठेवावं लागतं, विकेट सुद्धा सांभाळून ठेवावे लागतात. 6 षटकामध्ये आपल्याला पूर्ण विचार करून खेळावं लागेल. कुठेतरी कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळावं लागते. 2 षटक समाप्त होत आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावा लागत आहेत फलकावर 15. संधी देऊया एकदा डीजे साठी. वागत असेल 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 15 धावा 1 गडी बाद. रोहन गाबड मार्कवर सज्ज होत आहेत. ब्रँड ऑफ एडवन आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून एक बॅट्स जरूर सौजन्य केले गेले. अंपायर स्पोर्टच्या माध्यमातून ही बॅट्स सौजन्य जरूर केली गेली आहे. टीमची टोटल 15 लॉस ऑफ 1 विकेट. चला टाइमर सेट केलं लक्षात ठेवा. जवळजवळ 11 ते 12 मिनिटं खर्च होतात या 2 षटकासाठी. 25 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं संपवणं बंधनकारक असेल. जर जास्त उशीर होईल तर एक क्षेत्ररक्षक तुमच्या 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. आमच्या स्कोरच्या माध्यमातून टाइमर जरूर सेट केलं गेलंय. गोलंदाज गोलीमार्कवर समोर संदीप पाटील. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलर बॅक टू हेड पाहायला मिळतोय. सचिन पाटील पुढे सरसावत आहेत. सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 16 धावा. काय वाटतंय नागेश बारी किती स्कोर होईल? पहिला सामना आहे का 6 षटकाचा. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. सध्या आपण बघितलं तर 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकाचा विचार केला सकाळचं सत्र असल्याकारणाने थोडासा थंडावा आहे वातावरणामध्ये.
तर निश्चितच कल असेल 6 षटकात 50 ते 55 धावा करण्याचं. परंतु ते बघा, त्या 50 ते 55 धावा करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागेल, कुठेतरी मेहनत करावी लागेल. आपल्या फलंदाजीत बघूया, रोहन मार्गस्थ आहेत. स्ट्राईक एंडला ह्यावेळी संजय. हा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, गेलेला चेंडू वन बाउन्स, फिल्डर फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धाव परिपूर्ण होत आहेत. तिसरा धावेसाठी कॉल असेल का नसेल, निश्चितच चांगलं रनिंग भेटून विकेट बघायला मिळालं. संजय आणि संदीप यांच्या माध्यमातून स्कोरबोर्डचा जर विचार केला, आतापर्यंत 2.3 चेंडू टाकून झाल्यात. धावफलकावर धावा लागल्यात ते 18, लॉस ऑफ 1 विकेट. असं बघायला गेलं तर संजय यांनी कुठेतरी जिम्मेदारी घेतलंय, स्वतःच्या खांद्यावर थोडंसं क्रॉस पद्धतीने उभे आहेत. रोहने टाकलेला चेंडू बॅटखाली, चेंडू होता थोडासा आडवी बॅट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट होतोय अनसक्सेसफुल आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या मोबदल्यात बघितलं तर धावसंख्या कुठेतरी थांबलाय, अळलंय, कंटाळलंय, आळस आळलंय धावसंख्येला. थोडंसं वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण की वारा बघितलं तर लेग साईडच्या दिशेने वारा आहे. कुठल्याही पद्धतीची हलगर्जीकरणा प्रकारचा फटका खेळण्याची गरज नव्हती. संजयाला अनुभव आहे, मागच्या 25-30 वर्षापासून मैदानं गाजवलेले आहेत. सपाळाच नाही तर सपाळाच्या आजूबाजूचा प्रदेश सुद्धा यांनी गाजवलेला आहे. तर ती अनुभव आज कुठेतरी पणावा लावा लागेल. पुन्हा एकदा सेम चेंडू होता, ह्यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, सुंदर फिल्डिंग बघायला मिळालं. मास्टर सामने चालू आहे तर प्रत्येक खेळाडू 40+ आहे, परंतु ह्या स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेला जो खेळाडू आहे त्यांची जर फिल्डिंग बघितली तर निश्चितच तारुण्याला सुद्धा लाजवेल अशी फिल्डिंग बघायला मिळाली. पुढचा चेंडू असेल वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्कोरबोर्डवर धावा लागल्यात 19. संदीप ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, डेनी मार्टिनची आठवण करून देणारा फटका, सरळ कार्पेट लागत चेंडू जातोय आणि तिकडे मध्यस्थी येतोय तो फिल्डर. जबरदस्त फुटबॉलची आठवण करून देणारा, मेस्सीची आठवण करून देणारा, रोनाल्डोची आठवण करून देणारा हा फिल्डिंग होता. सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळाली ह्या खेळाडूच्या माध्यमातून. तितका चांगला फटक्याचं सुद्धा कौतुक करावे लागेल. 3 षटक समाप्ती होतोय. 7च्या सरासरीने धावफलकावर धावा लागतात 21. संधी देऊया सुमधुर संगीतासाठी डीजे. चला, सर्वांचं सहर्ष स्वागत. 7च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या तर आपण पाहू शकतात. इकडनं गिअर चेंज करावा लागेल. 50-55 ते 60 धावापर्यंत मजाल मारावे लागेल, कारण दोन्ही संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत, चांगली गोलंदाजी आहे. परंतु सध्या कौतुक करावं लागेल. आपण पाहू शकताय 7च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या. तर मागच्या ओव्हर्समध्ये थोडासा वेगळा प्रयत्न जरूर केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल रोहनची गावड यांचंही. टीमची टोटल 21 या अंकावर जाऊन थांबलंय. एकंदर आपण पाहू शकता उर्वरित 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 मध्ये 35 ते 40 धावा येणं खूप गरजेचं असेल. मार्कवर असेल गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश भोईर, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होता तोच मंगेश मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 4ला सुरुवात होतोय. नेक्स्ट मॅच असेल ओम 11 जलसार अँड त्यांच्या समोर असेल यक्ष इलेक्ट्रिकल. 6 ओव्हर्स नंतर लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने आपण दोन्ही कॅप्टन्स येणार आहोत आणि टॉस केला जाईल मान्यवांच्या शुभ हस्ते. षटक क्रमांक 4ला सुरुवात होते. मंगेश भोईर गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर संजय पाटील. 11 चेंडू आणि 14 धावांचं योगदान आतापर्यंत आपण त्यांच्या बॅटमध्ये जरूर पाहिले गेलंय. गोलंदाज मंगेश भोईर गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पाठला करतात संजय भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण इथे, परंतु चेंडूला रोखू शकले नाहीयेत आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार 4. या 4 धावांची टीम जाऊन पोहोचतोय 25 या अंकावर. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स.
25 धावा स्कोर कार्डवर लागतात. मास्टर स्ट्रोक संजय पाटीलच्या बॅटमधून जरूर पाहिलाय. टीमची टोटल 25 या अंकावर जाऊन थांबली गेलंय. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन पाटील पुढे सरसावतात. एक धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात आणि या दुहेरीने टीमचे टोटल जाऊन पोहोचेल 27 रन. 27 धावा स्कोर काढावा लागतात. इकडनं गिअर चेंज करावा लागेल नागेशजी, कारण 50 55 60 धावा एकंदरीत फायटिंग स्कोर असेल. निश्चितच आणि ते कार्य करतोय तो म्हणजे संजय लेगच्या दिशेने गेलेला चेंडू कार्पेट लगत जातोय. काव कॉर्नरच्या दिशेने उभा असलेला खेळाडू फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धाव सहज पूर्ण होतोय. चांगलं रनिंग भेटून तर विकेट बनावं लागेल, कारण की एक गडी बाद झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1.1 चेंडू टाकून झाल्यानंतर एक गडी बाद झाला होता. त्यानंतर जिम्मेदारी घेतली ते म्हणजे संजय या फलंदाजाने, आणि संजय तेव्हापासून सातत्याने स्ट्राईक घेतोय, फटके मारतोय. चांगली फलंदाजी बघायला मिळाली. त्याला माहिती आहे की मला ह्या माझ्या संघासाठी थर्ड अंपायर घेतलेला आहे, तर रिव्ह्यू सिस्टम आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा पुरेपूर वापर सुद्धा करतोय. तर रिव्ह्यू सिस्टमसाठी आमच्याकडे थर्ड अंपायर म्हणून कामगिरी पार पाडतायत ते म्हणजे मान्य फारुखजी शेख. हा निर्णय असेल नॉट आउट. धन्यवाद थर्ड अंपायर. लगेच फील्ड अरेंज करू घ्यायचं आहे. आपण पाहिलं नितीनजी सेकंड ओव्हर टाकली होती या गोलंदाजाने मंगेश नावाच्या. थोडासा महागडा ठरला होता, परंतु तो चांगला गोलंदाज आहे, म्हणून त्याला पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलं. परंतु बघूया त्यासाठी त्या टीमच्या जिम्मेदारीला स्वतःच्या खांद्यावर पेलवतोय का. ओके, मंगेश स्ट्राईक एंडला यावेळेला. संजय ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू थोडासा लेग लॉंगच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण झाली. एक धावेवर ह्यावेळेला समाधान मानावं लागेल, कारण की चेंडू पडल्यानंतर पहिलाच टप्पा लेग लॉंगच्या दिशेने उभा असलेला 11 जर्सी परिधान केलेला खेळाडूकडे गेला. एक धावेवर समाधान. पुढचा चेंडू असेल 5वा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. वाव, सुपर शॉट. रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा ह्यावेळेला सलग 2 चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जातोय तो रोहनची यांच्याकडे आणि थ्रो करतायत. तोपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी थोडंसं आळसपणा दिसला या रनांमध्ये. कदाचित थोडेसे रन भेटून विकेट सातत्याने चांगली ठेवली असती तर निश्चितच 2 धावा परिपूर्ण झाल्याचे धावसंख्येचा विचार केला. धावा झाल्या ते 31. आता ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल पुन्हा संजय आतापर्यंत विचार केला 15 चेंडू खेळलाय 23 धावेवर. आणि ह्यावेळेला कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू विराट कोहलीची आठवण करून देईल का असा प्रकारचा फटका होता. आणि ह्यावेळेला थोडीशी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं. क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. 1 धाव सहज 1चे रूपांतर 2 मध्ये होत आहेत. आतापर्यंत 4 षटक संपतायत. 4 षटकाच्या संपतेने जर विचार केला तर 8.25च्या सरासरीने धावफलकावर धावा लागतात 33. ऐकूया सुमधुर संगीत. 12 चेंडू असतील आणि 12 मध्ये जास्तीत जास्त धावा ते उभ्या कराव्या लागतील. 12 मध्ये 25 ते 30 धावा येतील का, प्रयत्न तर करावा लागेल. सध्या चांगली बॅटिंग करतायत. संजयचा विचार केला तर 16 चेंडू 25 धावांचं योगदान. संदीपला जास्त मात्र स्ट्राईक मिळालेला नाहीये, परंतु 4 चेंडू मागे 5 धावांचं योगदान त्यांच्यामधनं आपण जरूर पाहिलंय. सध्या 4 षटकाच्या समाप्तीकडे टीमची टोटल 33. एक गडी बाद. एखाद्या खेळाडूला मोठे फटके घेण्यासाठी मात्र प्रवृत्त करावा लागेल, कारण सध्या बॅटिंग लाईन चांगली आहे. किंग्ज ऑफ माकुनसार ठाकूर ब्रदर्स माकुनसार टीमकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. येणारे 12 चेंडू 12 मध्ये किती धावा येतील. सध्या 33 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो. 8.25च्या सरासरीने 33 धावा उभ्या केल्यात. इकडनं गिअर चेंज करावा लागेल. सध्या 33 म्हणजे अजून 12 मध्ये 27 येतात तर 60 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील, परंतु प्रयत्न तो करावा लागेल. संदीप पाटील हा डिटर फलंदाज, इन्फॉर्म फलंदाज ब्रँड ऑफ दांडाकडे. एका बाजूने संजय पाटीलचाही बोलबाला राहिला. या मॅचचा विचार केला तर 16 चेंडू 25 धावांचं योगदान आतापर्यंत जरूर पाहायला मिळतंय. सचिन पाटील येतोय. ब्रँड ऑफ जलसारचा हा गोलंदाज मार्क सज्ज असेल. 12 चेंडू आहेत अंतिम. चला थोडंसं स्पीडअप करा. एकंदर आपण पाहिलं तर 4 षटकांसाठी जवळजवळ 22 मिनिटं खर्च केली गेल्या. टाइमर जरूर सेट केलं गेलंय. धावसंख्या 33 स्कोर काढवा लागतायत. एक विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. समोर संदीप पाटील हा डिटर फलंदाज.
सफल होऊन जागा बनवली गेल्या. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी करते तत्पर सिंगल येईल. राजकुमार आपण पाहू शकतात. पप्पू हा क्षेत्ररक्षक ब्रँड ऑफ रावळेचा हा खेळाडू आपण पाहू शकता. टीमची टोटल धाव पोहोचले 34 या अंकावर. येणारे 11 चेंडू 11 मध्ये जास्तीत जास्त धावा इथे उभ्या कराव्या लागतील. संजय पाटील हा हिटर फलंदाज, त्यांच्या बॅटमध्ये 25 धावा सध्या आपण पाहू शकताय. अजूनही 11 चेंडू आहेत ते काही आपण पाहायला मिळतात. 11 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल किंग्स ऑफ माकुंसर या टीमला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस फुटवर्कचा वापर जरूर केला अविनाश तरे, परंतु चेंडू मात्र थांबला नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार 4. या 4 निशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 38 रन्स. 38 धावा स्कोर काढवा लागल्या जात आहेत. या 4 धावा अगदी आपण पाहू शकतायत बाईकच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळाल्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र थोडासा दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि 4 धावा अंकित केल्या गेल्या. टीमची टोटल 38 रन स्कोर बोर्ड. 38 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. जे पाटील आधीच थोडेसे सफल झाल्यात. फुल टॉस बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक अविनाश तरे झेल खाली आहेत. सुरेख झेल टिपला जातो आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. संजय पाटील एक चांगली इनिंग जरूर पेश केली गेले. 25 धावांचं योगदान जरूर दिलं गेलंय. 38 धावा 2 गडी बाद. नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दाखल होतोय. स्वप्नील नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 38 या अंकावर जाऊन टेपली गेलंय. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 5, म्हणजे उर्वरित 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 9 मध्ये जास्तीत जास्त धावा. हलक्यातनं सन्मान देण्याचं काम केलंय. डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरतात. मंगेश भोईर एक धाव तर परिपूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात. या 2 धाब्याची टीम जाऊन पोहोचेल 40 या अंकावर. अजूनही जवळजवळ विचार केला तर चेंडू आहेत आता 8 आणि 8 मध्ये नागेशची किती धावा येणं अपेक्षित असेल? निश्चित 8 चेंडूच्या मागे जर निश्चित 15 ते 20 धावाची आवश्यकता असेल तर त्यासाठी 2 मोठे फटके खेळावे लागतील. ते कार्य करेल तर तो म्हणजे संदीप. एवढ्याला स्ट्राईक एंडला कव्हरच्या दिशेने मारलेला फटका बेवटाहॅमचा चांगल्या प्रकारे उपयोग केलेला दिसतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये होतोय. 2 धावेचं रूपांतर जर बघितलं तर स्कोर बॉल थोडासा हलतोय. स्कोर होत आहेत ते 42 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं मैदान, एक ओपन ग्राउंड, सर्कलच्या जबरदस्त मैदान बघायला मिळालं. थोडंसं हवेचं थोडंसं हळूहळू जोर वाढायला लागलाय. तो निश्चितच फलंदाजाला फायदेरूप ठरेल का? आणि ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे स्वप्नील. आतापर्यंत 2 चेंडू खेळून झाले. स्वप्नीलचे 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 4 धाव्या. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू स्वप्नील समोर. हलकातानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. यावेळेस विनोद भोईर पुढे सरसावले गेले आहेत, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. षटक क्रमांक समाप्त झाले. 5 टीमची टोटल आपण पाहिली तर 44 धावा 2 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील. तत्पूर्वी जाऊया एक छोटीशी धून ऐकूया.
पप्पू गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत अंतिम षटक हाताळण्यासाठी. राजकुमार आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. इंडियन रेल्वे TC आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात आणि अंतिम षटक म्हटलं की हाणामारीचा हा षटक इकडनं 15 ते 20 धावा प्रयत्न करावा लागेल आणि कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. सध्या 5 ओव्हरची समाप्ती झाली. टीमची टोटल 44, 2 गडी बाद. येणारे अंतिम 6 चेंडू आहेत. समोर संदीप पाटील एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु फिरकीचा जादूगर पप्पू धीम्या गतीचा चेंडू जरूर हाताळला गेलाय. सुरेख चेंडू, परंतु पंचांचा निर्णय आलाय. आपण पाहू शकतो व्हाईट बॉल लेट टू लेट, परंतु अपडेट पाहायला मिळतात नितेशजी कदम सर पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर श्रीकांतजी भोईर सर हे 2 पंच. स्टंपिंगच्या रूपात मात्र परतावा लागलाय आणि नवीन बॅट्समॅनच्या आतमध्ये जातोय. कपिल वसईकर एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पुन्हा एकदा दातिवरेचा हा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अंतिम 6 चेंडू आहेत आणि 6 मध्ये किती धावा येतील. पहिला सामना किंग्ज ऑफ माकुंसार विपक्ष ठाकूर विरोधात माकुंसार या 2 संघामधली लढत आपण पाहायला मिळते. कपिल वसईकर दुसऱ्या बाजूने स्वप्नील ही जोडी आपण पाहू शकतायत. अंतिम 6 चेंडू असेल. पहिला बॉल व्हाईट बॉल, परंतु स्टंपिंगच्या रूपात फलंदाजाला परतावा लागलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 46 रन स्कोर कार्ड. रन्स 45 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फलटॉ चेंडू समोर सचिन पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यावेळेस रोखलं गेलंय. ही चांगली कॉलिंग एकत्र आपण पाहायला मिळतंय. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 46. 46 धाबा स्कोर बोर्डवर लागतायत. 46 रन स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज मार्कवर. 46 धावा स्कोर बोर्डवर. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय. रोहनजी गावात झेल खाली, इथे झेल निसटला गेलाय. 2 धावाही परिपूर्ण होत आहेत. दुहेरीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 48 अंकावर. 48 धावा या स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतात. अजूनही 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये तुम्हाला अजून 12 ते 13 धावा 60 क्रॉस करावे लागतील. यावेळेस बॅटच्या रडारवर चेंडू आलाय. स्वप्नील पाटील सोडणार नाहीये. लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावरनं खणखणीत मास्टर स्ट्रोक षटकार 6. रन 54 धाबा स्कोर काढावा लागतात. तर फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केल्याच्या 60च्या दिशेने वाटचाल होतय. सुरेख अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. बॅटच्या रडारवर आला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. 54 रन स्कोर कार्ड. स्वप्नील मात्रे आपण पाहू शकतात ब्रँड ऑफ मथाणे 6 खेळाडू. सध्या जे 37, 38 झाल्यात ना त्यांनाही अपेक्षा आहे कधी एकदा 40 होतोय. त्यांना 40 प्लसलाही चांगले सुगीचे दिवस आल्यात. मंगेश भोईर पुढे सरसावतायत. एक धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतोय, परंतु फलंदाजाला इथे परतावा लागेल. धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. गॉन. ब्रँड फ्रॉम कपासे. चांगला फिटनेस आपण पाहू शकतात.
डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी पाहायला मिळतंय. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 मध्ये एक मोठा हिट पाहायला मिळेल का त्यांच्या बॅटमधनं. सध्या 55 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. शेवटचे 2 बॉल, अंतिम 2 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच ओम 11 जलसार विपक्ष यक्ष इलेक्ट्रिकल. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जॉईन होतील या 2 चेंडू नंतर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकदा उत्तर परिपूर्ण. डिपूर्ण क्षेत्ररक्षक सचिन पाटील पुढे सरसावतायत. फेकी येते तद्वारा 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या दुहेरीने टीम जाऊन पोहोचेल 57 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू असेल. शेवट येथे गौड केला जाईल का कोणाच्या माध्यमातून, चौकार षटकार की विकेट्स. अंतिम चेंडू आहे. 57 रन्स, 57 धावा स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. हो, हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु चेंडू अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. चौकार बायचे संकेत आणि 4 धावा अंकित केल्या गेल्यात. 6 षटकांची योग्यरित्या समाप्ती झाली टीमची. टोटल आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना किंग्स ऑफ माकुनसार टीम धावसंख्या 61 आणि 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने चला. तिथे टॉस केला जाईल मान्यवांच्या शुभ असते. एका बाजूने ओम 11 जलसार, दुसऱ्या बाजूने यक्ष इलेक्ट्रिकल. हे 2 संघ असतील. एका बाजूने संतोषजी पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भोईर यांचा संघ असेल. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन्स ओम 11 आणि एक्स इलेक्ट्रिकल. चला असलमजी, असलमजी इथे या.
हॅलो, चला होम 11 कॅप्टन्स टॉससाठी या. चला टॉस केला जाईल. एका बाजूने टीम असेल यक्ष इलेक्ट्रिकल जी संतोषजी पाटील साहेबांची टीम, दुसऱ्या बाजूने ओम 11 जी महेंद्रजी भोईर यांची टीम आहे, स्वतः कर्णधार संघ मालक. चला टॉस केला जातोय असलमजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते. चला टॉस केला जातोय दोन संघामध्ये असलमजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूने ओम 11 जलसा टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात एक्स इलेक्ट्रिकल संजयजी कावड एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत छापा लेखनित महेंद्रजी भोईर. काय निर्णय असेल टॉस जिंकला? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. कुठले खेळाडू तुमच्यामध्ये असतील? गोलंदाज, फलंदाज? फलंदाज म्हणून अनिल आहे, DK आहे, संदीप आहे, समीर आहे, प्राण आहे. आणि गोलंदाज म्हणून अनिल, महेंद्र, स्वतः मी म्हणजे, आणि DK आहे. भरपूर गोलंदाज आहेत, ज्ञानेश्वर आहेत, मंगेश आहे, असे भरपूर गोलंदाज आहेत. सगळेच ऑलराऊंडर आहेत. बघूया आता कोणाला संधी मिळते ती. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? मनाच्या विरुद्ध आहे, तरी पण आम्ही 60+ रन काढायचे प्रयत्न करू. कुठले बॅट्समन आहेत तुमच्यामध्ये? नम आहे, किशोर आहे, निलेश आहे, किरण आहे, मी स्वतः आहे. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघासाठी. टॉस जिंकले ओम 11 जलसा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. इथे नागेशची बारी आपल्यासोबत जोडली जाते. हॅलो, धन्यवाद नितीनजी. आपण रंगतदार एक मसालेदार गरमागरम सामना बघतोय. एका बाजूला आहे ठाकूर ब्रदर्स माकुंड सर, प्रथम फलंदाजी करून 61 धावा परिपूर्ण केल्या. 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते किंग ऑफ माकुंड सर या संघाकडे. बघूया, एक 6 षटक आणि 62 धावांचा आव्हानचा जर विचार केला तर 10.17च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. बघूया त्यासाठी कुठले दोन फलंदाज प्रथम क्रीजमध्ये आल्यात पाहावं लागेल. आणि गोलंदाजासाठी जर बघितलं तर ठाकूर ब्रदर्स माकुंड सर या संघाकडून गोलंदाज असतील तो म्हणजे गणेशजी कारभारी, एक अनुभवी, एक मातब्बर, एक जबरदस्त गोलंदाजचं पृथक्करण निश्चितच बघायला मिळेल. लेग कट, ऑफ कट, हाताच्या बोटामधली जादू निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सामना एक रंगतोय. पॉवर प्लेचा षटक असेल, 6 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये असतील. गणेशची कारभारी स्ट्राईक एंडला असेल ह्या वेळेला राजकुमार, आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल हरेश्वर. सुंदर एक वातावरण बघायला मिळतंय. खेळीमेळीचं वातावरण आहे, सुंदर आयोजन, मास्टर्स मातब्बर खेळाडू जमलेले आहेत. गणेश टू राजकुमार यावेळी मारण्याचा प्रयत्नानं साजेसं यश येईल का? चेंडू फक्त आभाळाला टच करतोय आणि बाद होता होता झेल सांडतोय. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला असता, परंतु झेल मात्र सांडली. क्रिकेटचा विचार केला तर आपण बघितलं तर कॅचेस विन द मॅचेस बघायला मिळाला. तुम्ही कॅच पकडा आणि मॅच जिंका. पण त्यावेळेला पहिल्याच चेंडूवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तर व्हाईट टोपी परिधान केलेले तर पुन्हा एकदा प्रयत्न करतील ते म्हणजे गणेशजी. आणि ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल हरेश्वर. पहिल्या चेंडूचा विचार केला, 1 चेंडूवर 1 धाव परिपूर्ण होतोय. श्री गणेशा होतोय, बोनी होतोय, खातं ओपन होतंय ते म्हणजे किंग ऑफ माकुंड सर संघाचं. एवढं पुन्हा एकदा कारभारी, गणेशची कारभारी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क्सवर 6 ते 8 पावलाचं रनअप करतात, परंतु बोटांची जादू मात्र निश्चितच त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. एक डॅशिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सफाळे गटामध्ये पाहिलं जातं. ह्यावेळेला फील्डची अरेंज करताना 3 फिल्डर ऑफसाईडच्या दिशेने पाहिले तर सर्कलच्या आतमध्ये आहे. त्या प्रकारचे गोलंदाजी करतील, निश्चितच बघावं लागेल. गणेशची कारभारी थोडासा विलंब होतोय, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. दुसरा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यश साजेचं यश येईल. 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल का बघायला लागेल. थोडासा चेंडू कार्पेट लगत जातोय, सीमारेषा पार. या 4 धावेने पहिली या दुसऱ्या इनिंगमधील
पहिली बाउंड्री लागतंय. पहिल्या बाउंड्रीचं स्वागत करूया डीजेच्या माध्यमातून. आतमध्ये पॉईंटच्या दिशेने संदीपजी पाटील असतील. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश हरेश्वर. या वेळेला थोडासा पुढचा चेंडू होता. फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू होता. पुढे जर पाय टाकून मारण्याचा प्रयत्न केला असता निश्चितच लेग लॉंगच्या दिशेने फटका आला असता, परंतु थोडीशी चाळ थोडासा फलंदाजी बघायला मिळाली ह्या वेळेला हरेश्वर यांच्या माध्यमातून. थोडीशी अशा प्रकारची अपेक्षा नसेल त्यांच्याकडे, कारण की हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्नाचा असता तर निश्चितच चांगला फटका असता, परंतु पुढे यावेळेला सांडलं ओळखलं ऑफस्टम्पच्या थोडंसा बाहेर वाईट यॉर्कर च्या पद्धतीचा हा चेंडू. ह्या चेंडूवर चांगल्या मोठे फटके बसत नाही क्रिकेटमध्ये, ते जाणतो गणेशजी. आणि त्याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत चेंडू झाल्यात चार चेंडूच्या मोबदल्यात फलकावर धावा लागल्यात 6. एक तेरी तो एक मेरी असं बॅटल बघायला मिळतंय मास्टर प्रीमियर लीग सफाळा गट ह्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गणेश आपला बोरिंग मार्कवर सज्ज असताना ह्या वेळेला डावखुरा फलंदाज राजकुमार. त्याच्यासाठी फील्ड अरेंज करताना आपण बघतोय की लेफ्टी राईटी जर कॉम्बिनेशन असेल तर थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, थोडंसं विचार करावा लागतो, फील्ड अरेंज करावं लागतं, थोडंसं वेळ जातो, मेंटॅलिटी चेंज करावी लागते प्रत्येक स्ट्राईक रोटेट नंतर गोलंदाजाला कॅप्टन्सला. बघूया 5वा चेंडू असेल. यावेळेला चांगला चेंडू होता. बॅटची बाहेरची कडा लागली, चेंडू गेला सरळ रोहिदासची भगत यांच्याकडे. एक डॅशिंग चेहरा म्हणून ज्याच्याकडे सफाळ्या गटामध्ये पाहिलं जातं तो रोहिदासची भगत ह्यावेळेला फील्ड करतोय चेंडू. तोपर्यंत एक धाव सहज परिपूर्ण होतोय. धावफलक मंद मंद पावलांनी हलतोय. 5 चेंडू आतापर्यंत परिपूर्ण झाल्यात. चांगली गोलंदाजी असंही म्हणावं लागेल, परंतु जर विकेटचा विचार केला तर अजूनही एकही गडी बाद केला नाही. तर फलंदाजीच्या बाजूने जर विचार केला तर आताही फलंदाजी एक दोन्ही बाजूने सामना आतापर्यंत बघायला मिळतो. 50-50% चान्सेस आहे जिंकण्याचे. 62 धावांचं आव्हान आहेत. आत्तापर्यंत धावा झाल्यात त्या 7. 5 चेंडूच्या मोबदल्यात पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गणेश यावेळेला स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे हरेश्वर. आत्तापर्यंत रिक्वायर रन रेट्स हळूहळू का होईना पण वाढतोय. तर इनिंगच्या स्टार्टिंगला जर आपण बघितलं तर 10.17ची सरासरी आवश्यक होती, तर ह्यावेळेला 10.65ची सरासरी आवश्यक आहे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील 7 धावा. रिवर्स अटेम आणि तेवढंच जाणलं ओळखलं पारखलं आणि गणेश कारभारी यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. भले विकेट आला नसेल परंतु कुठेतरी लोखून ठेवलंय, जगडून ठेवलंय, अकडून ठेवलंय. एक संधी देऊया. एक षटक समाप्त, 7 धावा. संधी देऊया डीजे साठी. फोर्टी प्लसचे सर्व खेळाडू आणि आपण बघितलं 4 संघ दाखल झाल्यात. ठाकूर ब्रदर्स माकुणसार, किंग ऑफ माकुणसार, त्यानंतर ओम 11 जलसार आणि चौथा संघ जर असेल तर यक्ष इलेक्ट्रॉनिक्स. हे 4 संघ आज एकमेकांशी झुंज करताना दिसणार आहे. बघूया कोण आपल्या मेहनतीची पराकाष्ठा करतोय. ह्यावेळेला गोलंदाज राजेश. वेळ सुद्धा आपला टायमर चालू आहे. आमचे स्कोरर आम्हाला वारंवार सांगतायत लिमिटेड आपल्याला
लवकरात लवकर षटक आपली संपवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक पॅनलाइजच्या माध्यमातून एक खेळाडू आपल्या सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. तरी या वेळेला राजू गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंडला असेल तो ह्या वेळेला राजकुमार. थोडासा वेळ वाया जातोय. समय ना लगा हो यह तय करने में कि आपको क्या करने का है, नहीं तो समय ही तय कर लेगा कि आपका क्या करना है. तर वेळेच्या आधी आपण षटक चालू करूयात. राजू स्ट्राईक एंडला हरेश्वर सुंदर चेंडू होता. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू एक क्रिकेटच्या जगतामध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं अशा प्रकारचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. पहिलं षटक आपण बघितलं गणेशजी कारभारी यांच्या माध्यमातून. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय तो म्हणजे राजू. आणि ह्या वेळेला राजूचा सामना करेल तो म्हणजे हरेश्वर. हरेश्वरचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 5 धावेवर वैयक्तिक खेळतोय. संघाचा जर विचार केला आतापर्यंत 1.1 षटक टाकून झालंय. 1 षटकाचा विचार केला तर टोटल 8 धावा फलकावर लागत आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक राजू असतील फील्ड अरेंज करतायत. थोडासा वेळ जातोय. यावेळेला पुन्हा एकदा हरेश्वर यांच्यासाठी हा स्ट्रॉंग झोनमध्ये फलंदाजाचा फटका होता. काव करण्याच्या दिशेने गेला चेंडू. एक धाव सहज परिपूर्ण होतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2-1चं रूपांतर 2 मध्ये होतोय. 2 धावेवर धावफलक हलतंय. धावा झाल्या आतापर्यंत 1.2 षटक टाकून 10 धावा. एक दोन्ही संघाचा विचार केला आतापर्यंत असं कोणी सांगू शकत नाही की हा सामना निश्चितच ह्या संघाकडे वळणार आहे, या फील्ड संघाकडे वळणार आहे की बॅटिंग संघाकडे. कारण की अजूनही धावा खर्च झालेल्या नाहीत आणि गडीही बाद झालेल्या नाहीत. तर कुठेतरी प्लस मायनस असं गणित बघायला मिळत नाही, तर बरोबरीचं गणित दिसतंय. राजू पुन्हा एकदा हरेश्वर यांच्यासाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेल्या. 1 2 3 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. संधी देऊया एकदा पुन्हा डीजे साठी. केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने हरेश्वर यांच्या माध्यमातून आपली फलंदाजी दाखवतात. यस, मी अजून मैदानात आहे, मोठे फटके खेळू शकतो, माझ्या संघाला विजय प्राप्त करू शकतो. तर पुन्हा एकदा राजूला विचार करावे लागेल. कानमंत्र देताना संजय राजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कानमंत्र देणारा आपला पार्टनर सुद्धा चांगला पाहिजे, कारण की सल्ला देणारा दुर्योधनाला शकुनी मामा होता, तर अर्जुनाला सल्ला देणारा श्रीकृष्ण होता. म्हणून सल्ला देणारा महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने गेलेला चेंडू 1 2 3 बाउन्स, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा संधी येते डीजे साठी. थोडंसं खराब गोलंदाजी बघायला मिळाली राजू यांच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू टाकले. थोडंसं पुन्हा एकदा धावायचा विचार केला आतापर्यंत 18 चेंडूचा जर विचार केला तर पहिला षटक आणि आतापर्यंत 4 चेंडू दुसऱ्या षटकातील टाकून झाल्यात. 6 षटकाचे सामने, 62 धावांचं आव्हान. कुठेतरी आव्हान कमी पडेल का? कारण की अजूनही आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आणि धावफलकावर धाव लागतात त्या 18. राजू पुन्हा एकदा हरेश्वरसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचे चेंडू, परंतु ह्यावेळेला लाईन लेंथ कुठेतरी मेंटेन केली. ऑफसाईडच्या दिशेने थोडासा चेंडू टाकलं. कपिल फील्ड करतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये होतोय. 2 धावेवर ह्यावेळेला संतुष्ट मानावं लागेल. 2 धावेने धावफलक हलतंय. धावा झाल्या त्या 20. अजूनही दुसऱ्या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा राजू थोडासा महागडा ठरलाय. जर कमबॅक करायचं असेल राजूला तर शेवटच्या चेंडूवर विकेट घ्यावं लागेल. निश्चित असं खोलवर टप्प्याचा चेंडू फुल टॉस घेतला. थोडंसं बॅट फ्रंट फूट पुढे टाकला आणि बॅट थोडीशी आपल्या पुढे घेऊन 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेने आपण विचार केला धावसंख्या झाल्या त्या 22. आतापर्यंत 2 षटक परिपूर्ण होतात.
22 धावा. विचार केला आतापर्यंत 4 षटक येणं बाकी आहेत आणि धावा हव्या असतील ते 40, म्हणजे आता 10च्या सरासरीने धावा खेळ करावे लागतील. येऊया एकदा पुन्हा डीजे कडे. पुन्हा एकदा व्यूहरचना रचून घेत आहेत. थोडासा विचार विनिमय होतोय. बघूया कोण असेल. 4 षटक 40 धावा कोण डिफेंड करेल. अजूनही एकही गडी बाद झाला नाही. आव्हान आहे ते 4 षटक 40 धावा. कठीण आव्हान आहे. डिफेन्स काढायला गेलं तर हे आव्हान थोडंसं कठीण दिसतंय, परंतु फलंदाजीचा विचार केला आतापर्यंत एकही गडी बाद झाल्या नसल्या कारणाने थोडंसं आव्हान कुठेतरी कमी वाटतंय. 4 षटक 10ची सरासरी 40 धावा. बघ आव्हान माफक दिसतंय. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या तारांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असे जयाची मार्ग त्याला मिळती 70. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती आकाश कवेद घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. आणि आव्हान डिफेंड करण्यासाठी येत आहेत ह्यावेळेला गणेशची कारभारी स्ट्राईक एंडला असतील. ह्यावेळेला डावखुला फलंदाज राजकुमारचा विचार केला तर आतापर्यंत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना साजेसं यश येतोय, कारण की त्यांना माहिती आहे समोर फलंदाज दांडगा आहे. हरेश्वर नावाचा मोठा फलंदाज आहे. हरेश्वरचा जर विचार केला ह्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आहे. 9 चेंडू आतापर्यंत खेळला आहे हरेश्वर आणि 19 धावांवर खेळतोय वैयक्तिक. गणेश ह्यावेळेला ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा चांगलासा संबंध नसल्या कारणानं डॉटच्या माध्यमातून समाप्त होतोय हा चेंडू. आतापर्यंत 2.1 षटक परिपूर्ण होतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 22. सुंदर आयोजन सुंदर नियोजन बघायला मिळतंय हा मास्टर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एक मातब्बर खेळाडू अनुभव खेळाडू आपल्याला ह्या मैदानात दिसणार आहेत. दुसरा चेंडू एकदा मारण्याचा प्रयत्नानं साजेस यश नाही. बॅटच्या थोडंसं हँडलच्या दिशेने लागलेला चेंडू. एक धाव सहज परिपूर्ण. थोडंसं फंबलिंग झाल्या कारणाने 1चं रूपांतर 2 मध्ये होतंय. धावफलक सातत्याने हलतंय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल या दोन्ही खेळाडूंनी. एका बाजूला राजकुमार तर एका बाजूला हरेश्वर. सुंदर असं फलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळतंय त्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत पार्टनरशिपचा जर विचार केला तर 14 चेंडू आणि 24ची पार्टनरशिप बघायला मिळाली. पुन्हा एकदा गणेशची कारभारी बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा असेल राजकुमार स्ट्राईक एंडला. ऑप्शनच्या दिशेला थोडासा सरकावून चेंडू खेळला ते लेगलॉंगच्या दिशेने कपिलजी फील्ड करतोय, थ्रो करतोय. तर तोपर्यंत 1 धाव सहज परिपूर्ण होतंय. थोडीशी चांगली फिल्डिंग करावी लागेल. सुरेश रैना ज्याप्रमाणे, युवराज सिंग ज्याप्रमाणे भारतासाठी खेळत होता, रन कशा प्रकारे वाचवायचे त्याचा पृथक्करण कपिलजी आपल्याला दर्शवतोय. सुंदर फेकी बघायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गणेशची कारभारी. पहिलं षटक 7वर समाप्त केलेलं गणेश यांचं. त्यानंतर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात आणि धावा दिल्यात त्याने फक्त 3. तर बघूया आता पूर्ण ह्या दुसऱ्या इनिंगचा पूर्ण विचार केला आतापर्यंत 15 चेंडू टाकून झाले. 15 चेंडूच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर लागला. अजूनही एक गडी बाद झाला आहे. अभेद्य अशी ही फलंदाजी चालू आहे. अजूनही सुंदर फलंदाजीच बघायला मिळाली. एका बाजूला हरेश्वर आणि एका बाजूला राजकुमार. तर गोलंदाज कुठेतरी विकेट घ्यावे लागतील, कुठेतरी प्रेशर बिल्डअप करावं लागेल. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. ज्याप्रमाणे विराट कोहली, बाबर आझम ह्या प्रकारचे फटके खेळतात त्यावेळेला तोच फटका एकदम बॉटम हँडचा वापर बघायला मिळाला. तो म्हणजे हरेश्वर यांच्या माध्यमातून चांगला थ्रो. 1 धाव परिपूर्ण होते या चेंडूवर. आतापर्यंत धावफलकावर धावा सातत्याने हलत आहेत. धावा होत आहेत ते 26. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. तिसऱ्या षटकातील एक विकेटच आपल्याला या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करून देऊ शकतो. 5वा चेंडू असेल गणेश स्ट्राईक एंडला. राजकुमार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता लेगलॉंगच्या दिशेने. पुन्हा एकदा सातत्याने लेगलॉंग आणि यावेळेला लूज फिल्डिंग बघायला मिळाली आणि 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2वरच समाधान मानावं लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षकाची अपेक्षा नव्हती संघाला. संजयजी यांच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं.
धावफलकावर धावा लागतात त्या 28. शेवटचा चेंडू असेल. ह्यानंतर ह्या पुढच्या षटकासाठी आपल्याला जॉईंट होतील माझे सहकारी समालोचक. एक गोड आवाज ज्यांचा स्वभाव मात्र निश्चितच पेड्यासारखा दिसतोय. तर शेवटचा चेंडू असेल गडीची कारभारी दुसऱ्या षटकातील एवढा राजकुमार स्ट्राईक एंडला. आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर कडक फटका होता. बॅट आणि बॉलचा चांगला संबंध बघायला मिळाला, परंतु एवढ्याला क्षेत्ररक्षक मात्र होता. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत एक धाव सहजपणे पूर्ण होतोय. या एक धावेने 3 षटक समाप्ती होतोय. 3 षटकाच्या समाप्तीने धावफलकावर धावा लागतात त्या 29 ऑन द बोर्ड. 3 ओव्हर कम्प्लिटेड. पुढचा आवाज गोड माझे सहकारी समालोचक नितीनजी पाटील. तोपर्यंत संधी देऊया एकदा डीजेला. म्हणून महाराष्ट्र घडला. आपण पाहू शकतात मॅचच्या दिशेने जाऊया. 18 चेंडूने 33 धावांची जुनी आवश्यकता आहे. इकडनं किंग्ज ऑफ माकुंचाला एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय ह्या दोन्ही बॅटर्सने. एका बाजूने राजकुमार, दुसऱ्या बाजूने हरेश्वर, राजकिरण. एकंदरीत आपण पाहू शकतात राजकिरण अर्थातच पप्पू जास्त नावाने पसंती मिळाली या टेनिस क्रिकेटमध्ये. येणारे चेंडू आहेत 18 आणि 33, म्हणजे 11च्या सरेसीने इथे धावा उभ्या करायच्या आहेत. संजय पाटील कशा प्रकारच्या क्षेत्ररक्षण व्यूहरचना करतील. एकंदरीत चेंडू सोपवला गेलाय. रविदासजी भगत यांच्या हातामध्ये फिरकीचा जादूगर इथे पाहायला मिळेल का. 11 चेंडू 18 मध्ये 33 ची आवश्यकता. 11च्या सरेसीने इथे धावा जमवायच्या आहेत. हे दोन्ही बॅटर्स सध्या चांगलं सेट पाहायला मिळत आहेत, परंतु इकडनं ब्रेक थ्रू द्यावा लागेल आणि ते ब्रेक थ्रू देण्याचं काम सध्या रविदास भगत करतील का. थोडासा टाइम जास्त, वेळ जास्त जातोय. लक्षात ठेवा टायमर सेट केला गेलाय. तुमच्या गुणलेखाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. समोर लेफ्ट हँड फलंदाज राजकिरण. चला थोडासा जास्त वेळ वाया जातोय. लक्षात ठेवा 18 चेंडू 33 ची गरज अजून असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर पप्पू फलंदाज. त्यांच्या बॅटमध्ये 8 चेंडू आणि 9 धावांचं योगदान. एका बाजूने 10 चेंडू आणि 20 धावांचं योगदान. हरेश्वर किणी आपण पाहू शकतात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संजय पाटील पुढे सरसावत आहेत. सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 30 या अंकावर. 30 रन स्कोर बोर्ड लागले जातात. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत सध्या. एखादा ब्रेक थ्रू इकडनं दिला जाईल का, प्रयत्न तो करावा लागेल. 17 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 17 गेंदे 32 रनों की जरूरत. इकडनं एखादा ब्रेक थ्रू. किंग्स ऑफ माकुंचा टीमसाठी सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. ठाकूर ब्रदर्सचा विचार केला तर किंग्स ऑफ माकुंसार बॅटिंग करताना आपण पाहू शकता सध्या चांगली बॅटिंग आहे, परंतु ठाकूर ब्रदर्स एखादा इकडनं विकेट्स प्राप्त करेल का. फुलटॉस चेंडू मात्र सोडणार नाहीये. हरेश्वर किनीच्या बॅट मध्ये एक मास्टर स्ट्रोक. षटकार 6. सध्या टीमला पोहोचवलं अगदी सुस्थितीमध्ये. 36 धावा स्कोर काढावा लागतायत. 36 रन विदाउट लॉस. सुरेख कामगिरी केली या दोन्ही फलंदाजांना. कौतुक करावं लागेल. एकडनं एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का आणि या मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल का, की वन साइड हा मॅच असेल. जर विकेट्स पडत नाहीये तर हा मॅच मात्र एका बाजूने झुकला जाईल. इकडनं ब्रेक थ्रूची गरज असेल.
प्रयत्न करावे लागतील, कष्ट मात्र करावे लागतील, कारण क्षेत्र कुठल्याही असू द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहेत आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्र डीपवन नाही आहे, क्षेत्र खाली, चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार 4. चेंडू मागे आतापर्यंत धावा खर्च केल्यात 11. थोडासा महागडा गोलंदाज जरूर ठरला गेलाय रोहिदास भगत. आपण पाहू शकता जसं टीम मिटिंग होणार नाही याची दक्षता घ्या, सामनाही खूप क्रुशियल आहे, परंतु इकडनं एखादा ब्रेक थ्रू खूप नितांत गरज आहे. टाइमर सेट केलाय, टाइम जास्त जाते, लक्षात ठेवा. षटक क्रमांक सध्या 4 मार्गाचा आहे आणि आतापर्यंत आपण विचार केला ना तर जवळजवळ 19 मिनिटं घेतली गेल्यात. चला थोडंसं स्पीडअप करा. टीमची टोटल 40 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. 22 धावांची आवश्यकता, 15 चेंडू आहेत. सामना जवळ येतोय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर करतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सी मार्शा बार, बॅक टू बॅक, दुसरा चौकार 4. 42 धावा स्कोर कार्डवर लागत आहे. सुरेख अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळत आहे. हरेश्वर कनी, ब्रँड ऑफ रावळे, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. हल्ले चढवले जातात. रोहिदास भगत हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई फायर केली जात आहे आणि षटकार पाहायला मिळतोय. टीम जाऊन पोहोचेल. 50 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. खुश आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी जरूर पाहायला मिळतंय. सुरेख अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळालंय. विस्फोटक फलंदाजी हरेश्वर क्रेणी. 3 षटकार 2 चौकार. या ओव्हरचा विचार केला तर एक सिंगल आलाय. 27 धावा आल्यात या ओव्हरचा विचार केला तर. फक्त 6 धाब्यांची आवश्यकता असेल. आता 12 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. वन साइड हिरो जे गाणं आहे ना त्याप्रमाणे बॅटिंग केलंय आणि जबरदस्त फलंदाजी केलंय. चला मॅच बॉल येतोय. एकंदर 12 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल. सुरेख कामगिरी केलंय. एकानं एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का की दोन्ही सलामीर हा मॅच फिनिश करतील. 12 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल. कल्पेशजी म्हात्रे डॉक्टर साहेब उपस्थित झाल्यात. हरेश्वर किनी यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. डॉक्टर कल्पेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. हेमंत केळवेकर इकडनं मॅजिकल गोलंदाजी करेल का. 12 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. मेडन ओव्हर आणि 6 मध्ये 6 असं सिच्युएशन असेल का. सध्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही बाजूने. 46 धावा, झंझावत 15 चेंडू. हरेश्वर किणी शॉट पाहिले मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. आता पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची लगावली जाईल का. सध्या 46 धावा त्यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात. 15 चेंडू आणि 46 धावा. विस्फोटक फलंदाजी सुरेख. मागचं षटक 3 षटकार 2 चौकार 1 सिंगल म्हणजे 27 धावा खर्च केल्या गेल्यात. इथे षटकार चौकार ठोठावून क्या बात है क्या बात है. स्विच चिट करण्याचा प्रयत्न केलाय. वाईट मिळणार नाहीये. डॉट बॉल. सर्व बॅटने धावा येतात, काही आवश्यकता नाहीये
टीमची टोटल 57 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिली हाफ सेंचुरी ठोठावण्याचा कारनामा करेल का इथे हरेश्वरजी किणी. धावसंख्या 57 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. एक धाव तर परिपूर्ण असेल. कपिल पुढे सरसावतात. एकेरीने टीमचा ऑन पोहोचेल 58 रन्स. 58 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. 47 धावा वैयक्तिक जरूर पाहायला मिळत आहेत. 58 रन्स विदाउट लॉस. 9 चेंडू आहेत आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे होते. जर डायरेक्ट हिट असता तर नक्कीच परतावा लागलं असतं. कारण रिप्ले पाहू शकतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. जर डायरेक्ट हिट लागतोय तर नक्कीच परतावा लागला असतं ते फलंदाजाला. 59 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरेख. अजूनही मॅच संपला नाहीये परंतु हाफ सेंचुरी मॅच जिंकणे खूप गरजेचं असेल. 59 धावा स्कोर कार्डवर 3 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि हाफ सेंचुरीसाठी 3 धाब्यांची आवश्यकता आहे. ते क्षेत्ररक्षक आहे संजय पाटील. एक धाव कंप्लीट केली गेलंय. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल. 60 धावा स्कोर बोर्डवर लागतात. 2 धाब्यांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू आहेत आता 6 आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. इकडनं संजय पाटील या मॅचचा हिरो ठरेल का. 6 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅजिकल गोलंदाजी कोणाच्या माध्यमातून केली जाईल. या 2 धावा इथे डिफेन्स केल्या जातील. संजय पाटील आज मॅजिकल गोलंदाजी करतील का आणि मॅच इथे फिनिश करतील का. की समोर हरेश्वर किणी 48 धावांचा झंझाव त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलंय. 2 धावा दूर. अर्धशतकापासून आणि विजयापासून 2 धावा दूर आहेत. 48 रन्स नॉट आउट. गोलंदाज संजय पाटील. 2-3 डॉट बॉल येतील का पहिले सुरुवातीचे. बघूया. गोलंदाज संजय पाटील समोर हरीश जिकिणी. फुल टॉस बॉल. यावेळेस मॅच होतोय फिनिश आणि 50 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज हरेश्वर जिकिणी. वेल प्लेड. विस्फोटक खेळी पाहायला मिळालाय. सुरेख अप्रतिम कामगिरी. काही जबरदस्त 62 धावांचं टार्गेटला सामोरे जाताना 50 धावा कुठल्या गेल्यात. सुरेख अप्रतिम फलंदाजी. वेल प्लेड अँड हार्ड लक असेल ठाकूर ब्रदर्स. 20 चेंडू आणि 52 धावांचा झंझावत जरूर पाहायला मिळालं. 6 चौकार आणि 3 षटकार त्यांच्या या इनिंग मध्ये 260च्या सरासरीने धावा उभ्या केल्या गेल्या. सुरेख अप्रतिम कामगिरी. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओम 11 त्याने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. सुरेख आपण पाहू शकतायत 62 धावांचा टार्गेट होता. पहिल्या इनिंग मध्ये संजय पाटीलने 25 धावा गोडल्या होत्या. पण दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर जरूर चांगली कामगिरी केली. वरचढ कामगिरी केली. ते किंग्स ऑफ माकुंसा टीमनं जितू दादा मात्र खुश आहेत आपल्या संघावर.